मम तृप्त महादेवी मम श्रेष्ठम तू जंगमा. त्या प्रकारे जंगमाच्या लक्षणाबद्दल, कारण तेवढं मर्मर दुसरं कोणी करू शकत नाही. कारण पहिले असा हा काळ होता, जंगमाला फक्त पीठ वाढत होते, पैसा देत नव्हते. आजकाल भरून भरून पैसे बी देऊ लागले, अन्न बी देऊ लागले, आणि आम्ही बी हुशार झालो. आम्ही बोली करूनच येवलो तुमच्याकडे. लक्षात आलं का? तिथं गेल्यावर 50 रुपये देऊन पाठवून दिलं तर कसं करावं? भक्त जंगमाला ओळखाव, गुरुला ओळखाव. लक्षात आलं का? जवळजवळ 12 वर्षापासून मी या ठिकाणी कोणाला सांगायचं बंद केलो. आप्पासारखं मी तळमळ करत होतो पहिले, ते जमा कर, हे जमा कर, आलेले भक्ताला परेशानी होईल म्हणून. आता सगळे लोक हुशार झालेत. आप्पा जवळ काहीच नाही, आम्हालाच घेऊन जावं लागेल, आम्हालाच करावं लागले म्हणून भरून भरून येऊ लागले, भरून भरून करतायत. आणि या प्रकारची सेवा त्या ठिकाणी होऊ लागलं. एक दिवस अहमदपूरचे आप्पा बी माझ्याकडे आले होते. बिल्डिंगवर घेऊन गेलो त्यांना. त्यावरी किती छान केलंस रे, किती छान केलं बाबा बाबा, आम्ही करू शकले ना बघा. मन्मथ स्वामीला एवढं दिंडी घेऊन येतो, परंतु आम्ही करू शकलेले नाही म्हणून महाराज म्हटले. महाराजाला एकच उत्तर दिलं मी, माऊली, दगड मातीचं मठ बांधणं काही मोठी गोष्ट नाही, अख्खा समाज तुम्ही उभा केला, त्याच्यापेक्षा